पेट्रोल लावून घ्या चला गाडीत. फुल करून टाक टाकी. आपल्याला काय एवढं लांब जायचं का तवा? टाकी फुल कराय राहू दे. आमत्या येतो नको ऐकू, तू टाकी फुल कर, उगत रिस्क नको. अरे पण पेट्रोलचे पैसे देणार कोण? अरे तू देणार आणि कोण देणार? मी का बरं? सकाळी 125 रुपये मी टोल नाक्यावर दिले. हॉटेल मी बुक केलं अख्खं. सकाळी नाश्त्याला 820 रुपये मी दिलेत. बरोबर आहे. मी जो तो त्याचा हिशोब घेऊन बसलाय. मी एक काम करा, ही गाडी मी माझ्या भावाची आणली आहे, गाडीचं भाडं द्या चला. अरे अमित भाई आप तो नाराज हो गए. मला एक कळत नाही आमत्या, मागच्या महिन्यात तुझ्या भावाला प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलं, त्याची डोक्याची सर्जरी केली, त्याला लाखो रुपये खर्च केला आणि ते पेट्रोल भरायला तुम्ही फाटते का? काय माणूस या? डोक्याची सर्जरी? हा मग हे तर आमच्या सांगितलंच नाही तो आम्हाला. अरे काय झालं, ऑफिसवरनं घरी येताना ना भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या गुडघ्याला आणि डोक्याला आहे ना लय लागलं. डॉक्टर म्हणले तुम्हाला लगेच सर्जरी करायला लागेल. 7-8 लाख रुपये तर नक्की गेले असं. एवढे पैसे कुठून गोळा केले तो? आम्हाला अजिबात पैसे गोळा करायला नाही लागले, कारण की आमच्याकडे आधीपासून हेल्थ इन्शुरन्स होता. त्याच्यामुळे हॉस्पिटलचं बिल, सर्जरी ना सगळं कव्हर झालं. अरे पण इन्शुरन्स लय महाग असतं ना. अरे कसलं माग, याचा प्रीमियम महिन्याला 400 ते 500 रुपयापासून सुरू होतो आणि फॅमिलीला लाखो ते कोट्यवधी रुपयापर्यंत त्याचा कव्हरेज मिळू शकतो. आणि क्लेमच्या वेळी एक डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर सुद्धा मिळतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स जितक्या लवकर घ्याल तितका त्याचा प्रीमियम कमी राहतो. आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक माझ्या बायोमध्ये आहे आणि ऑनलाईन घेतला आणि त्याचा चांगला डिस्काउंट पण भेटेल. मग आम्ही ना आजच इन्शुरन्स प्लॅन काढून घेतो. पहिले तुम्ही पेट्रोलचे पैसे काढा. अरे त्या भावाचे आता 7-8 लाख रुपये वाचले ना, बरं कितीच पेट्रोल टाकतो तू. ओ काका टाकी भूल करा.